संगणक परिचालक मागील 14 वर्षापासून काम करत आहे, परंतु संगणक परिचालकांना अतिशय तुटपुंज मानधन आहे. संगणक परिचालकांची नियुक्ती ही कंपनीकडून आहे आणि असणारं मानधन सुद्धा संगणक परिचालकांना 6-6 महिने मिळत नाही. आता 5 महिन्यापासून मानधन मिळत नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की मागील 14 वर्षापासून काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या आकृती बंधानुसार कर्मचारी म्हणून दर्जा देऊन किमान वेतन द्यावं. कर्मचारी दर्जा किमान वेतन सरकार देऊ शकत नसल्यामुळे 3,000 वाढवले, पण 3,000 जे वाढवलंय का हे शासनाच्या निधीतून वाढवलेलं नाही, ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून वाढवलंय. परिचालक संघटनेचा नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 2 दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे. एकीकडे हे असताना दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलनं जी आहेत, धरणं जी आहेत ती सुरू झालेली आहेत. लोक आपापल्या मागण्या घेऊन, आपापल्या समस्या घेऊन या आझाद मैदानावरती आलेले आहेत. विधान भवनावरती मोर्चे आहेत, निदर्शनं आहेत, धरणं करण्याचं काम जे आहे ते इथे सुरू आहे. आपल्या सोबत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. त्यांचा एक मोठा मोर्चा म्हणावा लागेल की आझाद मैदानावरती आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नाव आपलं? सिद्धेश्वर मुंडे. काय तुमच्याकडे संघटनेची जबाबदारी आहे? मी राज्याध्यक्ष संघटनेचा, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा राज्याध्यक्ष आहे. संगणक परिचालक म्हणजे नेमकं काय? संगणक परिचालक म्हणजे ग्रामपंचायत, राज्यातील ज्या 29,000 ग्रामपंचायत आहेत ते 29,000 ग्रामपंचायत मध्ये काम करणारा एक कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. मागील 14 वर्षापासून संगणक परिचालक काम करत आहेत. ग्रामीण भागातील 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा देणारा हा संगणक परिचालक आहे. काय समस्या आहेत, काय मागण्या घेऊन तुम्ही या विधान भवनावरती मोर्चा काढताय? संगणक परिचालक मागील 14 वर्षापासून काम करत आहे, परंतु संगणक परिचालकांना अतिशय तुटपुंज मानधन आहे. संगणक परिचालकांची नियुक्ती ही कंपनीकडून आहे आणि असणारं मानधन सुद्धा संगणक परिचालकांना 6-6 महिने मिळत नाही. आता 5 महिन्यापासून मानधन मिळत नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की मागील 14 वर्षापासून काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या आकृती बंधानुसार कर्मचारी म्हणून दर्जा देऊन किमान वेतन द्यावं आणि कर्मचाऱ्याप्रमाणे सगळ्या सुविधा व लाभ संगणक परिचालकांना द्यावेत. तुम्ही म्हणताय की तुटपुंजा पद्धतीचं मानधन दिलं जाते. किती मानधन आहे आता सध्या 10,000 रुपये महागाईच्या काळामध्ये मानधन आहे आणि हे सुद्धा मानधन किमान वेतनाच्या प्रमाणात तुटपुंज आहे. किती मानधन व्हावं अशी अपेक्षा आहे? कमीत कमी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी ठेवली की 10,000 मानधन आहे. यामध्ये राज्य शासनानं फक्त 7,000 रुपये मानधनाची वाढ करून संगणक परिचालकांना कमीत कमी 17,000 रुपये मानधन द्यावं. किती वर्षापासून ही मागणी आहे? 14 वर्षापासून आमचा हा लढा सुरू आहे. 14 वर्षापासून आमची ही मागणी सुरू आहे. 14 वर्षांमध्ये सरकार बदललेली आहेत. काँग्रेसचं सरकार होतं, भाजपचं सरकार आलं, मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. कुठल्याच सरकारने आपली दखल घेतली नाही. मानधन वाढवलं, थोडं मानधन 3,000 रुपये वाढवलं. त्याच्या पलीकडे मुख्यमंत्री अगोदर 7,000 होतं ते 3,000 वाढवून 10,000 झालं. 10,000 कधी वाढवले? 10,000 2024 मध्ये झाले. 24 मध्ये. आता 24 मध्ये मानधन 3,000 वाढवलेलं आहे. आता लगेच 26 मध्ये तुम्ही आंदोलन करताय आणखीन वाढवा म्हणून? नाही, प्रमुख मागणी आमची मानधन वाढीची नव्हतीच. मागणी आमची कर्मचारी दर्जा आणि किमान वेतनाची होती. कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन सरकार देऊ शकत नसल्यामुळे 3,000 वाढवले, पण 3,000 जे वाढवले का हे शासनाच्या निधीतून वाढवलेलं नाही, ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून वाढवलंय. शासन आमच्या मानधनासाठी 1ही रुपया देत नाही. ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून पैसे घ्यायचे आणि शासन पुन्हा मानधन देणार, पण ते मानधनाची जी प्रक्रिया आहे ही चुकीची. त्यामुळे शासनाने ह्याच्यामध्ये 1 रुपया संगणक परिचालकांना काहीतरी मानधन दिलं पाहिजे. हे ग्रामपंचायती सगळं मानधन, शासन 1ही रुपया देत नाही. पण सर, तुम्ही म्हणताय की कर्मचारी म्हणून तुम्हाला मान्यता द्या. कर्मचारी म्हणून मान्यता दिल्यानंतर जो काही पगार आहे तो खूप पटीने वाढणार आहे. त्याचा जो भार आहे तो सरकारवर पडणार आहे, सरकारी तिजोरीवरती पडणार आहे. सरकारची तिजोरी आधीच खडखडाट झालेली आहे आणि अशामध्ये आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जर तुम्हाला जर कर्मचारी म्हणून घेतलं तर तो भार कसा सोसणार? भार आमचा काही जास्त नाही, कारण की सरकार 10,000 रुपये ग्रामपंचायत देत आहे. कर्मचारी दर्जा म्हणून दिल्यानंतर आणखीन 5,000 ते 7,000 रुपये म्हणजे शासनाला एवढा मोठा भार नाही. अनेक दुसऱ्या कर्मचाऱ्यांना असेल, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांना असेल सरकारनं मानधन वाढ आणि किमान वेतन दिलेलंच आहे. त्याच्यामध्ये काही जास्त असं वेतन आयोग लागू होत नाही. हे कर्मचारी दर्जा म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरच आहे. फक्त एक किमान वेतन मिळतंय, त्यामध्ये 15,000 पर्यंत जाणार, जास्त होणार नाही. किती आहेत असे परिचालक, संगणक परिचालक? 20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. फक्त 20,000
संगणक परिचालक आहे. पण 29,000 ग्रामपंचायतचं कामकाज हेच संगणक परिचालक करतात. काय आज म्हणजे अधिवेशन आता सुरू आहे, सरकारी मंत्र्यांची किंवा तिथल्या लोकांची काय तुमचं बोलणं झालंय का, काय संपर्क झालाय का? सरकारी जे ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय आहेत जयकुमारजी गोरे साहेब यांच्यासोबत आमची चर्चा झाली. चर्चेमध्ये त्यांनी हे सगळे मुद्दे मांडले, आम्ही पण मुद्दे मांडले किंवा तुमची मागणी रास्त आहे, परंतु त्यांचं जरा नकारात्मक भूमिका ग्रामविकास मंत्र्यांची आली की आम्ही सध्या ह्या परिस्थितीमध्ये निर्णय घेऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलंय. पण मग किती वर्षापासून आमची प्रमुख मागणी जी आहे ते नुसती मानधन वाढीची नाही. प्रमुख मागणी हे कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याचे आहे. कारण की आता 5 महिने 6 महिने 10,000 रुपयात महागाईच्या काळात काहीच होऊ शकत नाही आणि हे मानधन 6 महिने मिळत नाही. मग ह्याच्यामध्ये तोडगा काढून शासनानं कुठली तरी भूमिका घेऊन आपल्या राज्याच्या निधीमधून काहीतरी मार्ग काढून संगणक परिचालकांना न्याय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे भूमिका मांडलेली आहे. त्याच्यावर ते काय निर्णय घेतील ते पाहूच. आता बोलणं झालं, आता काय डायलॉग झालाय? आज नाही, 18 तारखेला. 18 तारखेला तुम्ही सांगितलं. दुसरा मुद्दा असा आहे की 2-2 हजार रुपये म्हणजे 1,500 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणींना दिलेलंच आहे. तुमच्या घरात देखील लाडक्या बहिणी असतील तर दिलेलेच आहेत ना सरकारने पैसे, मग आणखीन कशाला मागताय? मुद्दा असा आहे की लाडक्या बहिणींना द्यायचं हे मतासाठी सरकारनं आणखीन कुणाला द्यायचं हे सरकारनं ठरवायचंय. पण जे काम करतात लोक ग्राउंड लेवलला काम करणारा हा संगणक परिचालक आहे. कुठल्याही प्रकारचं काम असेल, रात्री अपरात्री काम करायचं असेल, हे संगणक परिचालक काम करतात ना. संगणक परिचालक आहे ते पैसे मागत नाहीत. संगणक परिचालकांना आपल्या कामाचा मोबदला पाहिजे. त्यामुळे लाडक्या बहिणी ची योजना सरकारनंच किती दिवस चालवायची, नाही चालवायची किंवा त्यांना द्यायचे पैसे नाही द्यायचे हा सरकारचा राजकीय निर्णय. त्यामुळे संगणक परिचालक द्या किंवा नाही द्या असं म्हणणार नाही. त्यांना दिलं ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांना दिलं पाहिजे. परंतु जे काम करणारे लोक आहेत ह्या काम करणाऱ्या लोकांना ह्यांचा कुटुंबाचा गाडा चालविण्यापुरतं तरी मानधन किंवा किमान वेतन हे शासनाने दिलं पाहिजे अशी आमची मागणी. आता मागणी तुमची बऱ्याच वर्षांपासूनची आहे. 2024 मध्ये काही थोडी मागणी तुमची मान्य झाली, तुम्ही पुन्हा आता आंदोलन करताय. काय अपेक्षा आहे सरकारकडून? काय सरकार या अधिवेशनामध्ये कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये तुमची मागणी मान्य करेल का? आणि समजा जर मागणी मान्य झाली नाही तर तुमची आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल? आमची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. सरकारनं एक समिती गठीत केली होती, यावलकर समिती. त्या यावलकर समितीनं 2018 मध्ये अहवाल दिलाय की ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन द्यावं. 8 वर्ष झाला अहवाल येऊन शासन तो अहवाल ऍक्सेप्ट करीत नाही. आमची अशी शासनाकडून अपेक्षा किंवा शासन या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या आमच्या मागणीवर तोडगा काढील, आम्हाला न्याय देईल. आणि जर शासनानं तशी भूमिका नाही घेतली तर आम्ही आझाद मैदानावर बसून राहणार आहेत, इथं ठाण मांडून राहणार आहेत. आणि शासन जोपर्यंत मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आज हे आझाद मैदान सोडणार नाही. म्हणजे तुम्ही काम बंद आंदोलन किंवा अशा पद्धतीची काय भूमिका आहे का तुमची पुढे? आहे काम बंद आंदोलन. आता इथं संगणक परिचालक आहेत म्हणजे काम बंद आंदोलन आहेच आणि काम बंद आम्ही करणारच आहेत. पण मुद्दा असा आहे की शासनानं ह्या सगळ्या गोष्टीची अनेक वर्षापासून लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात आश्वासन दिलेत. आता कुठंतरी दखल घेणं गरजेचे आणि संगणक परिचालकांना न्याय देणं गरजेचं आहे. धन्यवाद. मुंबई आउटलुकशी बोलले. संगणक परिचालक संघटनेचा